तुळजापूर बसस्थानकावर एक महिला बसलेली होती। ती कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत होती। बसची वाट पाहत असताना तिच्या जवळ एक पुरुष येऊन बसला। साध्या ओळखीच्या गप्पांनी संवादाची सुरुवात झाली। बोलताना त्याने स्वतःला शिक्षक असल्याचं सांगितलं। त्यानंतर महिलेलाही त्याच्याशी मोकळेपणाने बोलायला सहजपणे वाटलं। शिक्षक असल्यामुळे तो विश्वासार्ह वाटला आणि संभाषण आणखी पुढे सरकत गेले। प्रवासादरम्यान दोघांनी एकमेकांच्या आयुष्याविषयी बोलणं सुरू केलं। तो कुठे काम करतो, ती काय शोधत आहे, पुढे तिला काही मिळू शकेल का, इत्यादी। हळूहळू ही साधी ओळख मैत्रीत बदलली। दोघांनी मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण केली आणि संपर्कात राहण्याचंही ठरवलं। महिलेला वाटलं की शिक्षकाच्या माध्यमातून कदाचित एखादं छोटे मोठं काम मिळेल, जेणेकरून तिच्या जगण्याला आधार मिळेल। त्या क्षणी हा फक्त एक साधा प्रवासातील परिचय वाटत होता, पण पुढे तिच्या आयुष्यात ही भेट नेमकं कोणतं वळण आणणार आहे याची तिला अजून कल्पना नव्हती। तुळजापूरच्या प्रवासानंतर काही दिवसांनी त्या दोघांमध्ये मोबाईलवरून संवाद सुरूच राहिला। महिला अधूनमधून त्याला विचारत होती की त्याच्या ओळखीमध्ये काही काम मिळू शकेल का। तो स्वतःला शिक्षक असल्याचं सांगत असल्याने तिला त्याच्यावर विश्वास वाटत होता। एखाद्या शाळेत, ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी तरी छोटी मोठी नोकरी मिळाली तर जीवनाचा गाडा पुढे नेण्यास मदत होईल अशी तिची आशा होती। काही काळ लोटल्यानंतर 15 सप्टेंबर 2024 रोजी त्या पुरुषाचा महिलेला फोन आला। तो म्हणाला की एक कामाची संधी आहे, आपण भेटलो तर तुला सविस्तर सांगतो। काम मिळेल या अपेक्षेने तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला। त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी ती त्याला भेटण्यासाठी लातूर येथे गेली। लातूरमध्ये ते भेटले तेव्हा त्याच्याकडे आधीपासूनच 4 व्हीलर गाडी होती आणि त्याच्यासोबत चालक तसेच आणखी 2 जणही उपस्थित होते। कामासाठी आधी दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल असे सांगून त्यांनी तिला गाडीत बसायला सांगितले। महिला अजूनही हे सगळं कामाच्या संदर्भातच आहे अशा समजुतीत होती। लातूरमध्ये तिला भेटल्यानंतर त्या पुरुषाने आणि सोबत असलेल्या इतर व्यक्तींनी तिला नांदेड रोडवरील एका लॉजवर नेले। तेथे जाऊन परिस्थिती वेगळी व संशयास्पद असल्याचे महिलेला लक्षात आले। तिने कामासाठी विश्वास ठेवून आले असतानाच तिच्या इच्छेविरुद्ध गैरवर्तन करण्यात आल्याची तीव्र भावना तिच्या मनात निर्माण झाली। या प्रकारानंतर ती पूर्णपणे हादरली आणि रागावली। तिने पुढे शांत न बसता थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली। पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला। पुढील चौकशी व तपासासाठी हा गुन्हा विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे। तपास सुरू असताना एक प्रश्न मात्र ठळकपणे पुढे आला। प्रवासादरम्यान साध्या ओळखीच्या माध्यमातून कोणीही सहजपणे विश्वास मिळवतो आणि तेच पुढे गैरवापराचे साधन बनते। ही घटना समाजातील अनेक महिलांनी आणि सर्वसामान्यांनी शिकून ठेवावी अशी सावधगिरीची जाणीव करून देते। नोकरी, मदत, ओळखीचा फायदा किंवा मोठ्या आश्वासनांच्या नावाखाली घडणाऱ्या फसवणुकींपासून स्वतःचं रक्षण करणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे। अशाच वास्तव घटनांवर आधारित आणखी कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।